पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। काही दिवसापूर्वी जामखेडमधील कला केंद्रातील एका नर्तकीनं अनैतिक प्रेम संबंधात आत्महत्या केल्याची घटना घडली होती। आता पुन्हा तशीच घटना घडली। कला केंद्रामधील नर्तकीच्या प्रेमात असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे। ही घटना धाराशिवमध्ये घडली आहे। घटनेने धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अश्रुबा अंकुश कांबळे, वय वर्ष 25 असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। धाराशिवमधील साई कला केंद्रामध्ये नृत्य काम करणाऱ्या महिलेशी अश्रुबा कांबळे यांचे प्रेम संबंध होते। अश्रुबा हा विवाहित होता। दरम्यान प्रियसी आणि त्याच्यात वाद झाल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मृत अश्रुबा कांबळे हा अरुई ढोकी या गावचा रहिवासी होता। गेल्या 5 वर्षापासून त्यांच्यात अनैतिक प्रेम संबंध होते। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण आणि तरुणी शनी शिंगणापूर येथे काल देवदर्शनाला गेले होते। देवदर्शन करून परत येत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला। परतीचा प्रवास करत असताना अश्रुबाला त्याच्या बायकोचा फोन आला आणि त्यानंतर नर्तकी प्रियसी आणि अश्रुबा यांच्यात वाद झाला। प्रियसी रुसल्यानंतर त्याने आपण आत्महत्या करू अशी धमकी दिली। मात्र यावेळी त्याच्या प्रियसीने त्या धमकीकडे दुर्लक्ष केलं। या दरम्यान या प्रकरणी येरमाळा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। त्यानंतर पोस्टमार्टम करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। आरोपी महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस तिची चौकशी करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।